नमस्कार आणि स्वागत आहे तुमच्या फायनान्शियल साक्षरतेच्या प्रवासात। आज आपण पाहणार आहोत 2025 साठी टॉप 5 म्युच्युअल फंड्स। या फंड्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे उद्दिष्ट साध्य करू शकता। मग वेळ न दवडता चला सुरू करूया। सुरू करण्या अगोदर या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका। आपल्या यादीत पहिला फंड आहे SBI स्मॉल कॅप फंड। या फंडाचा AUM म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे 22,800 कोटी रुपयांचा। याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.75% जो खूपच स्पर्धात्मक आहे। हा एक उच्च जोखमीचा फंड आहे। परतावा पाहिला तर एका वर्षासाठी या फंडाचा 35% परतावा आहे, 3 वर्षासाठी 18% परतावा आहे आणि 5 वर्षासाठी 22% परतावा आहे। स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये लपलेल्या विकासाच्या संधीसाठी हा फंड उत्तम आहे। जर तुम्ही 10,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केली आणि 25% वार्षिक परतावा मिळाला तर 10 वर्षात तुमचे फंड 48 लाखांपर्यंत पोहोचतील। आपल्या यादीत दुसरा फंड आहे मिरे ॲसेट इंजिनिअरिंग ब्ल्यू चिप फंड। या फंडाचा AUM आहे 29,500 कोटी रुपयांचा। याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.72%। हा देखील उच्च जोखमीचा फंड आहे। परतावा पाहूया। एका वर्षासाठी या फंडाचा 18% परतावा आहे, 3 वर्षासाठी या फंडाचा 15% परतावा आहे आणि 5 वर्षासाठी या फंडाचा 20% परतावा आहे। मोठ्या व मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो, ज्यामुळे जोखीम संतुलित राहते। उदाहरणार्थ, जर तुम्ही 5,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केल्यास 18% परताव्याने 10 वर्षात 15 लाखांपर्यंत रक्कम जमा होऊ शकते। नंबर 3 ॲक्सिस लॉंग टर्म इक्विटी फंड म्हणजेच कर वाचवण्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय आहे। या फंडाचा AUM आहे 33,000 कोटी रुपयांचा। एक्सपेन्स रेशो 0.73%। हा फंड उच्च जोखमीचा फंड आहे आणि परतावा एका वर्षासाठी 20% आहे, 3 वर्षासाठी 17% आहे, 5 वर्षासाठी 18% आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही या फंडात 1.5 लाख रुपये प्रति वर्ष गुंतवणूक केली तर 10 वर्षात हीच गुंतवणूक 35 लाखांपर्यंत वाढू शकते। नंबर 4 चा फंड आहे HDFC हायब्रिड इक्विटी फंड। हा फंड इक्विटी आणि डेटचा उत्कृष्ट बॅलन्स प्रदान करतो। या फंडाचा AUM आहे 19,000 कोटी रुपयांचा। याचा एक्सपेन्स रेशो आहे 0.85%। जोखीम पातळी मध्यम आहे आणि परतावा पाहिला तर एका वर्षासाठी 12% परतावा आहे, 3 वर्षासाठी 10% परतावा आहे आणि 5 वर्षासाठी 11% परतावा आहे। जर तुम्ही या फंडात 8,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केल्यास 12% परताव्याने 10 वर्षात 19 लाख रुपये होऊ शकतात। नंबर 5 चा फंड आहे UTI फ्लेक्झी कॅप फंड। UTI फ्लेक्झी कॅप फंड लवचिक गुंतवणुकीसाठी ओळखला जातो। या फंडाचा AUM आहे 23,700 कोटी रुपयांचा। एक्सपेन्स रेशो आहे 0.95%। जोखीम पातळी आहे उच्च। परतावा पाहायचा झाल्यास एका वर्षाचा परतावा आहे 22%, 3 वर्षासाठी परतावा आहे 18% आणि 5 वर्षासाठी परतावा आहे 19%। जर तुम्ही या फंडात 6,000 रुपये प्रति महिना गुंतवणूक केल्यास 16% परताव्याने 10 वर्षात तुमची गुंतवणूक 21 लाखांपर्यंत पोहोचेल। मित्रांनो, योग्य म्युच्युअल फंड निवडणे हे तुम्ही कशासाठी गुंतवणूक करताय यावर अवलंबून आहे। जोखीम, परतावा आणि कालावधी विचारात घेऊनच निर्णय घ्या। आजच गुंतवणूक सुरू करा आणि तुमचा आर्थिक प्रवास सुलभ करा। तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे। कुठल्याही गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे खूपच आवश्यक आहे। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत निरोप घेतोय।